नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत काळूबाई देवीची अवतार कथा. तर तुम्हा सर्वांना माहीत असल्याप्रमाणे पुणे जिल्ह्यात काळूबाई देवीचे एक खूप मोठं मंदिर आहे आणि या मंदिराची कारकीर्द 7 समुद्र पार आहे. पुण्यातूनच नव्हे तर महाराष्ट्रभरातून अनेक लोक पौष पौर्णिमेला या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. पण मित्रांनो, या देवीची अवतार कथा तुम्हाला माहीत आहे का? त्या देवीने का अवतार घेतला होता आणि तिचं मंदिर कुणी बांधलं हे तुम्हाला माहीत आहे का? चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेऊया. त्याआधी आपण जाणून घेऊया की देवीचं हे मंदिर कोणी बांधलं होतं. तर मित्रांनो, मांढरदेव या ठिकाणी 5 पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा त्यांना त्या देवीचा सर्व इतिहास कळाला आणि त्यांनीच हे मंदिर बांधलं होतं. म्हणजे हे मंदिर पांडवकालीन आहे. आता आपण जाणून घेऊया देवीची अवतार कथा. तर मित्रांनो, द्वापारयुगाच्या शेवटची गोष्ट आहे बघा. जेव्हा द्वापारयुग संपतच आले होते तेव्हा ज्योतिबाने आपले सर्व सैन्य घेऊन रत्नासूर या राक्षसाचा वध केला होता. रत्नासूर या राक्षसाचा वध करत असताना ज्योतिबाने सर्व त्याची सैनिक मारून टाकली होती. पण जो रत्नासुराचा सरसेनापती होता लाख्यासूर, हा या लढाईत जिवंत राहिला आणि रत्नासूर कसा तरी आपला जीव वाचवत लपत छपत मांढर या गड ठिकाणी आला. आणि मांढर या ठिकाणी आल्यानंतर त्याला माहीत होते की ज्योतिबा आपल्याला आज ना उद्या मारून टाकतील. त्याला माहीत होतं आपल्याला वाचण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे देवादिदेव महादेव. त्यामुळेच त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी महादेवाची तपस्या सुरू केली. ही तपस्या अतिशय भयंकर होती. म्हणजे इंद्रदेव, इतर अग्निदेव, वायुदेव या सर्व देवांनी त्याची तपस्या भंग करण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्याची तपस्या काही भंग झाली नाही. तो अगदी मनापासून तपस्या करतच राहिला. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे देवादिदेव महादेव हे अतिशय भोळे देव आहेत. त्याच्या तपस्येला एक दिवस महादेव प्रसन्न झाले आणि ज्याची सगळ्यांना भीती होती तेच घडलं. या तपस्येला महादेव प्रसन्न झाल्यानंतर रत्नासुराने महादेवाकडे अमरतेचं वरदान मागितलं आणि अमरतेचं वरदान मागितल्यानंतर महादेवाने सांगितलं की मी हे वरदान तुला देऊ शकत नाही, कारण हे सृष्टीच्या नियमाच्या विरुद्ध आहे. त्यावर रत्नासूर म्हणला, ठीक आहे महादेवा, मला अमरतेचं वरदान नका देऊ, पण मला असा वर द्या की कोणताच देव, दानव, पशु, पक्षी, जनावर हे मला मारू शकणार नाही. महादेवानी केलं तसंच. महादेवानी तो वर लाक्यासुराला देऊन टाकला. त्यानंतर लाकेश्वराला वाटलं आता आपण अमर झालो आहे, कारण आपल्याला साक्षात देवादिदेव महादेवांनी वर दिलेला आहे. पण मित्रांनो, हा त्याचा गैरसमज होता. या गैरसमजापोटी त्यांनी पृथ्वीवरती अत्यंत हाहाकार माजवला आणि सगळीकडे अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली. कितीही चांगला असला तरी, किती केलं तरी राक्षस हा राक्षस असतो आणि हा राक्षस असलेल्या लाकेश्वरानेही तसंच केलं, जे यामागे इतर राक्षसांनी केलं होतं. सगळीकडे थैमान माजून टाकला आणि मांढरदेव या गडावरतीच म्हणजेच या पर्वतावरतीच मांडल्य ऋषी राहत होते. या ऋषींचाही आश्रम त्याने उद्ध्वस्त केला. हे ऋषी पहिल्यापासूनच महादेवाचे भक्त असल्यामुळे त्यांना ही काही बातमी सहन झाली नाही आणि त्यांनी लाकेश्वराविरुद्ध बंड केले आणि लाकेश्वराला सांगितले, तू काहीही केलं तरी मी तुला शरण जाणार नाही. यावर लाकेश्वराने सांगितले की मी आता अमर आहे आणि मी आता सर्वोच्च देवता आहे. तुम्ही आजपासून देवांची पूजा नाही करायची तर माझी पूजा करायची. यावर मांडल्य ऋषी यांना अत्यंत राग आला. त्यांनी सप्त ऋषींची एक बैठक बोलवली. त्या बैठकीत ठरले असे की आपण सर्वांनी महादेवाकडेच जायचे, कारण महादेवानेच याला वर दिलेला आहे. महादेव सांगतील आपल्याला की याचा अंत कसा करायचा. त्यावर सप्त ऋषींनी एक यज्ञ केलं आणि त्या यज्ञामध्ये महादेवाचा आवाहन करण्यात आले आणि महादेवही त्या ठिकाणी प्रकट झाले. या सर्व ऋषींनी महादेवाला विचारले की हे देवादिदेव महादेवा, आता तुम्ही त्याला वरदान दिले आहे, आता याचा अंत कसा करायचा हे तुम्हीच सांगा, कारण तो जर जो प्रमाणे तो हैमान वाजवत आहे, जो प्रमाणे तो थैमान वाजवत आहे, असेच जर चालू राहिले तर संपूर्ण सृष्टीचा अंत लवकरच होईल. यावर महादेवाने सांगितले की मी त्याला जे वर दिले आहे ते सर्वांचे नाव घेऊन वर दिले आहे, परंतु त्याने गैरसमजापोटी या किंवा अहंकारापोटी कोणत्याही स्त्रीचे नाव घेतले नाही. ही संधी बघता महादेवाने सांगितले की आपण कोणती ना कोणती तरी स्त्री आणली पाहिजे आणि त्या स्त्रीच्या हातूनच लाकेश्वराचा अंत होऊ शकतो. परंतु लाकेश्वर हा अतिशय शक्तिशाली होता. लाकेश्वरचा अंत करणं एवढं सोपं नव्हतं. त्यासाठी ती लागणारी स्त्री पण तेवढी शक्तिशाली लागणार होती. त्यानंतर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या सर्व तिन्ही देवतांनी मिळून देवी आदिशक्तीची आराधना केली आणि आदिशक्तीला बोलवले. आदिशक्तीने पार्वती रूपात असल्यामुळे पार्वतीचा अत्यंत भयंकर अवतार म्हणजे माता काली आणि याच माता कालीचा अतिशय रुद्र अवतार म्हणजे काळूबाई. तर या काळूबाईची उत्पत्ती या ठिकाणी झाली. काळूबाईने आपले सैनिक घेऊन लाकेश्वरावरती हमला चढवला. लाकेश्वराचे सैनिक जवळपास 2 लाख सैनिक होते, परंतु देवी काळूबाईकडे महादेवाने पाठवलेले 51 वीर होते, म्हणजे ते देवीचे 51 सैनिक होते जे अंगरक्षक होते
आणि तेच 51 वीर युद्धानंतर चेडेगोट्यात समावले, त्यामुळे त्यांचे नाव चेडेगोटे ठेवले. हे 51 चेडेगेटे म्हणजेच 51 वीर आजही मांढरदेव या गडावरती आहेत. मित्रांनो, आता आपण पुन्हा आपल्या स्टोरीकडे येऊया. काळूबाईने आपल्या सैन्यासोबत लाकेश्वरावरती आक्रमण केले. हे आक्रमण इतके भयंकर होते की लाकेश्वर यातून सांभाळू शकला नाही. परंतु लाकेश्वराला अजून एक वरदान होतं की त्याचा रक्ताचा टिपका ज्या ठिकाणी पडेल त्याच्यावर जर सूर्यप्रकाश पडला तर तिथून अजून एक लाकेश्वर तयार होईल. आणि या युद्धात झालेही तसेच. काळूबाईने लाकेश्वरावरती भयंकर असे वार चढवले, परंतु लाकेश्वराचं रक्त ज्या ज्या ठिकाणी जमिनीवर पडेल तिथून अजून एक लाकेश्वर तयार होऊ लागला. देवीला आता कळलं आपण याचा अंत कसा करायचा. त्यावर भगवान विष्णूंनी सांगितले की हे देवी, तुम्हाला या राक्षसाचा जर अंत करायचा असेल तर हा अंत तुम्हाला रात्रीचाच करावा लागेल. हे युद्ध आता आपण रात्रीचंच खेळूया. त्यावर देवीनेही तसेच केले. तो दिवस होता मित्रांनो पौष महिन्यातील पौर्णिमा. आणि याच दिवशी लाकेश्वर आणि काळूबाई यांच्यात भीषण युद्ध झाले. लाकेश्वराचे रक्त ज्या ठिकाणी पडले तिथून अजून एक लाकेश्वर तयार झालाच नाही, कारण त्यावर सूर्यप्रकाशच पडला नाही. कारण हे युद्ध रात्रीचे होते आणि रात्रीचा युद्ध करायचं म्हणलं तर आपल्याला काहीतरी दिसलं पाहिजे, म्हणून पौष महिन्यातील पौर्णिमेला चांदणं जास्त असतं आणि त्यामुळे युद्धात काळूबाईला मदत झाली. आणि पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशीच काळूबाईने लाकेश्वराचा वध केला. आणि या लाकेश्वराचा वध करत असताना लाकेश्वराने शेवटच्या क्षणी देवीची क्षमायाचना करत देवीकडे वरदान मागितले की हे देवी, आज पौष पौर्णिमा आहे, त्यामुळे इथून पुढे जे जे भक्त पौष पौर्णिमेला तुम्हाला भेटायला येतील त्यांच्याकडून माझ्यासाठी माणसाचं रक्तही मला पाहिजे. यावर देवी अत्यंत रागवली, माझ्या भक्तांचं रक्त मी तुला का देऊ. त्यावर काळूबाईने सांगितले, मी तुला वरदान देते, पण मी असं वरदान देते की यापुढे जे जे भक्त पौष पौर्णिमेला रक्त घेऊन येतील मग ते रक्त कोंबड्याचं किंवा बोकड्याचं असलेलं, फक्त माणसाचं नसेल. यावर लाकेश्वरही खुश झाला. त्यामुळेच मित्रांनो, काळूबाईची यात्रा जेव्हा असते पौष महिन्यातील पौर्णिमेला, त्यावेळी लोक त्यांना काळूबाईला भेटायला जात असताना कोंबडं आणि बकरं कापून येत असतात. तर हे बकरं काळूबाईसाठी नसून काळूबाईच्या पायात असलेल्या लाकेश्वरासाठी आहे. आणि लाकेश्वर आजही देवीच्या पायाखाली स्थित झालेला आहे. आणि याच लाकेश्वराचा वापर करून बहुतांशी लोक काळा जादू इत्यादी प्रकार करत असतात. आणि ह्या सगळ्यांचा आरोप काळूबाईवर येत असतो की काळूबाई काळा जादू करत असते म्हणून. तर मित्रांनो, असं नसतं. ही आई आपली भक्तीने भुकेलेली आई आहे. तुम्ही जर एक आवाज द्याल तर ही भक्तीने भुकेलेली आई 7 समुद्रा पार ही तुमच्यासाठी येण्यासाठी तयार आहे. ही नरकात येऊनही तुम्हाला वाचवेल. इतकी शक्तिशाली ही आपली काळूबाई आहे. ही आपली आई आहे मित्रांनो, धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा. आणि जे कोण काळूबाईविषयी खोटी माहिती पसरवत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. आई काळूबाईच्या नावाने चांग भलं.